नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे. तर आज आहे आमच्या घरी पित्र, तर पित्रांचा स्वयंपाक करायचा आहे. तर चला आपण स्वयंपाक करून घेऊ. तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे. तर मी स्वयंपाक करताना काय दाखवलं नाही, काय काय बनवलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. तर इथं खीर बनवलेली आहे, इथं कढी बनवलेली आहे, इथं आडूवडी आहे, तर इथं चपात्या बनवून घेतलेल्या आहेत आणि डाळीच्या पिठाचे ढिंडरे, गव्हाच्या पिठाचे ढिंडरे हे सगळं बनवून घेतलेले आहे. हे 7 भाज्या बनवलेल्या आहेत. तर सगळं स्वयंपाक झालेला आहे आपला. तर 12च्या आत आघारी टाकावं लागते. तर आता वाजलेले आहेत 11. तर आपण निवेद्य देऊया. तर आज आमच्या घरी आहेत पित्र, ते माझे सासरे वारलेले आहेत, त्यांच्या नावाने पित्र घालते. ते 7 भाज्या केलेल्या आहेत त्याला. ती आहे दोडक्याची भाजी, भेंडी, गवार, गिलके, डांगर, कारले आणि चवळीची भाजी केलेली. 7 प्रकारच्या भाज्या आहेत त्या. आणि इकडं आळूवडी बनवलेली आहे, मेंदूवडे आहेत आणि आमच्याकडे बेसन पिठाचे असे ढिंडरे बनवता, गव्हाचे पण बनवता. त्याचे असे काप करून घेतलेले आहे. भजी आहेत गिलकेचे, साधी भजी आहे, कोड आहे, भात, कढी आहे, खीर आहे. हे सगळं नैवेद्य बनवलेलं आहे. आता वरती नैवेद्य दाखवून देते, मग तव्या टाक हे आहे. तर आता स्वयंपाक झालेला आहे, तर मी नैवेद्य देऊन देते आता, मग आपण नंतर भेटू. असं नैवेद्य काढून घेते मी सगळं आणि गच्चीवर ठेवून यायचं आहे. सगळं थोडं थोडं ठेवायचं नैवेद्याला. सगळं प्रकारचं पडलं पाहिजे म्हणून वेगवेगळं बनवलेलं आहे मी. हे खीर, कढी, पितरांसाठी स्पेशल कढी आणि खीर खूप चविष्ट असते या दिवसात. असं नैवेद्य काढून घेतले. आता वरती ठेवून येते. आता वरती जाते, नैवेद्य दाखवून देते. वरती पानाला चंदन वगैरे लावून दिलं आणि नैवेद्य ठेवून देते आता इथं. आणि पाणी फिरून नमस्कार करून घेते आणि आता खाली जाऊन फोटोला नैवेद्य दाखवायचं आहे. फोटोला हार वगैरे घालून दिला आहे. आता चंदन लावून देते. फोटो माझ्या सासऱ्यांचा आहे. आता नैवेद्य दाखवून देते इथं पण. तर एक पितळ बसवता ना, त्याच्यामुळे मी पितळला ताट बनवते. सगळं साहित्य टाकून ठेवून देते. एक पितळ बसवायचं, मग इथं कोण पितळ भेटणार नाही तर मग आम्ही ताटात काढून गाईला खाऊ घालणार आहे. असं सगळं ताट रेडी केलेलं आहे. आता आघारी टाकून घेते बाहेर. चला मग आता याच्यात पण घास टाकून देते, चंदन लावून देते. सगळं त्यात घास टाकते. साधा भात आहे आणला. तर मी ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला ब्लॉग तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.